नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी प्रकरण नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये याचे जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते मी समजावून दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, सिक्वेन्स म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, किंवा डिफरन्स बिटवीन सिक्वेन्स अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन. अशा पद्धतीनं तो एक व्हिडिओ मी केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतोय, ती लिंक तुम्ही पाहून घ्या. आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 यामधली काही उदाहरणं पाहणार आहोत. त्यामधला प्रश्न पहिला असा आहे, मी वाचतोय तुम्हाला स्क्रीनवर, इथं प्रश्न पहिला दिसून येईल. प्रश्न पहिला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. याचा मराठीमध्ये शुद्ध असा अर्थ आहे की खालील ज्या दिलेल्या इक्वेशन्स आहेत, सिक्वेन्स आहेत, त्या एपी आहेत का, आणि एपी असतील तर त्याचा कॉमन डिफरन्स म्हणजे डी आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. मग आता इथं पहिलं एक्झाम्पल किंवा पहिलं उदाहरण दिलेलं आहे 2, 4, 6, 8. आपलं पहिलं काम काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कॉमन डिफरन्स डी हा कॉन्स्टंट आला पाहिजे. आणि म्हणून या हे जे टर्म्स आहेत, या टर्म्स आपण काय म्हणणार आहोत, पहिल्या टर्मला T1, T2, T3, T4. Therefore here T1 is equal to 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6 and T4 is equal to 8. Therefore D is equal to T2 minus T1. Difference between two consecutive terms are called as a common difference and it is must be constant in an AP. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये डिफरन्स हा मस्ट बी काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. D इज इक्वल टू T2 काय आहे 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. D इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 काय आहे बघा 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. D इज इक्वल टू T4 मायनस T3. T4 आहे 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. म्हणजे D ची जी किंमत आहे, D ची जी किंमत आहे ती कशी आलेली आहे, कॉन्स्टंट आहे. अँड देअरफॉर गिव्हन सिक्वेन्स इज अन एपी. हे पहिलं उदाहरण. आता दुसरं दिलेलं आहे ते सुद्धा आपण तसं करायचं आहे. T1 इज इक्वल टू 2, T2 is equal to 5/2, T3 is equal to 3 and T4 is equal to 7/3. पद्धत हीच. काय करायचंय आपल्याला, therefore common difference D is equal to T2 minus T1 is equal to T2 काय आहे 5/2 minus 2 is equal to 5 minus या दोघांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन 2 into 2 4 4/2. therefore 1/2 हा आला कॉमन डिफरन्स. त्यानंतर परत दुसरा T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 कोण आहे बघा T1, T2, T3 म्हणजे 3 मायनस 5/2 म्हणजे काय आला 2 आणि 3 चा गुणाकार 6 वजा 5 डिवायडेड बाय 2 1/2. आता इथं तरी समान आलेला आहे, कॉन्स्टंट आलेला आहे. T4 मायनस T3, T4 7/3 मायनस T3 म्हणजे 3 7 मायनस 9 मायनस 2/2 मायनस 1. आता इथं काय आलेलं आहे बघा, मग इथं आलेलं आहे 1/2 but here minus 1 and here common difference is not constant. So this sequence is not an AP. ही जी दिलेली सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स काय नाही, अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. तिसरं उदाहरण आता -10 -6 -2 2 डॅश डॅश डॅश. आणखी चौथं उदाहरण आहे यातलंच 0.30
0.033, त्यानंतर 0.0333, कॉमा अँड सो ऑन. उदाहरण दुसरं परत आहे तसं, T1 इज इक्वल टू -10, T2 इज इक्वल टू -6, T3 इज इक्वल टू -2 and T4 इज इक्वल टू 2. Therefore common difference D is equal to T2 minus T1 is equal to काय येते बघा, T2 minus T1, T2 आहे -6 minus 10 upon 2, म्हणजे -6 plus 10 upon 2 is equal to 4 upon 2 is equal to 2. D आला इथं 2 आला. त्यानंतर D is equal to T3 minus T2 is equal to T3 कोण आहे बघा, T3 आहे -2, म्हणजे -2 minus -6 is equal to -2 plus 6 upon 2, -2 plus 6 upon 2 is equal to 4 upon 2 is equal to 2. इथं पण D आला 2, म्हणजे बऱ्यापैकी इथं आपण D काय येऊ शकतो, कॉन्स्टंट येऊ शकतो. T4 2 -2, मी इथं सोडवून दाखवतो. D इज इक्वल टू T4 minus T3, काय होते बघा, T4 आहे 2 -2 upon 2 is equal to 2 plus 2 upon 2 is equal to 4 upon 2 is equal to 2. म्हणजे this is an AP. Answer: T1 0.3, T2 0.33 and T3 0.0333. D is equal to T2 minus T1 is equal to T2 minus T1. T2 कोण आहे तर 0.33 मायनस T1. T1 किती आहे 0.3. जो आला तो 0.03. आपण सरळ इथं काय करायचं आहे, रफ वर्क म्हणून करून बघायचं आहे, तोंडी करायच्या भानगडीत पडायचं. T2 इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 कोण आहे बघा 0.0333 minus 0.33. This sequence is not AP. This sequence is not AP because D is not constant. Question number 5. 0 minus 4 minus 8 minus 12 dash dash dash. म्हणजे आता इथं T1 काय आला 0 आला, T2 आला 4 -4, T3 आला -8 and T4 आला -12. हे पहिल्यांदा काय करायचं लिहूनच घ्यायचं आहे, म्हणजे ही पहिलं टर्म, दुसरी टर्म, तिसरी, चौथी, T1 T2 T3 T4. आणि मग आता आपल्याला माहिती आहे डिफरन्स काढण्याचं जे सूत्र आहे ते D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 कोण आहे -4 मायनस 0 इज इक्वल टू -4. पहिला जो डिफरन्स मिळाला तो आपल्याला 4 मिळाला. त्यानंतर D इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 कोण आहे बघा बरं -8 मायनस -4 इज इक्वल टू -8 प्लस 4 इज इक्वल टू -4. हा D दुसरा मिळाला. T4 मायनस T3. T4 आहे 12 मायनस -8, 12 मायनस T4 मायनस 12 प्लस 8 इज इक्वल टू -4. आणि मग जर तुम्ही बघितलं इथं तर D -4 and D -4, therefore this sequence is an AP. This sequence is an AP. T1 -1/5, T2 -1/5, T3 -1/5. तोंडी आहे हे, प्रत्येकातून जर वजा केलं तर काय येणार आहे, 0च येणार आहे. तरी पण आपण एक करून पाहूया इथं. D is equal to T2 minus T1 is equal to -1/5 -1/5
-1/5 प्लस 1/5 मायनस मायनस प्लस अँड मायनस प्लस 0 म्हणजे d इज इक्वल टू 0 आला. पुढे सुद्धा 0च येणार आहे. अँड देअरफॉर दिस सिक्वेन्स इज एन एपी. दिस सिक्वेन्स इज एन एपी. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ही सिक्वेन्स एपी आहे का नाही ते पटकन सांगता येतं. ठीक आहे. 7वं उदाहरण त्यामध्येच आहे. म्हणजे प्रश्न पहिल्यातच हे 7वं उदाहरण चालू आहे. 3 प्लस रूट 2 3 प्लस 2 रूट 2 3 प्लस 3 रूट 2 म्हणजे फर्स्ट टर्म आहे 3, सेकंड टर्म आहे 3 प्लस रूट 2, थर्ड टर्म आहे 3 प्लस 2 रूट 2 अँड फोर्थ टर्म आहे 3 प्लस 3 रूट 2. and therefore d is equal to t2 minus t1 is equal to. आता t2 कोण आहे इथं तर t2 आहे 3 प्लस रूट 2. लक्ष द्या इकडे 3 प्लस रूट 2 मायनस t1 3 म्हणजे बघा 3 ला 3 गेला म्हणजे इथं राहिला काय रूट 2. हा d इज इक्वल टू रूट 2 आला. d इज इक्वल टू t3 मायनस t2. t3 कोण आहे बघा t3 आहे 3 प्लस 2 रूट 2 मायनस t2. t2 कोण आहे 3 प्लस रूट 2 इज इक्वल टू 3 प्लस 2 रूट 2 मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे ब्रॅकेट मधल्या पदांची चिन्ह बदलणार म्हणजे -3 मायनस रूट 2 इज इक्वल टू 3 ला 3 गेला हे 2 रूट 2 मायनस रूट 2 म्हणजेच हा 2 इथला आणि इथला 1 असतो. लक्षात घ्या याचा सहगुणक म्हणूया याला म्हणजे 2 वजा 1 आणि हे रूट 2 कॉमन म्हणजे 2 वजा 1 1 आणि रूट 2 म्हणजेच रूट 2 हा आला d. म्हणजे इथं पहिला आला d रूट 2 दुसरा आला d रूट 2 आणखीन आता तिसरा d इज इक्वल टू t4 मायनस t3. t4 कोण आहे बघा बरं 3 प्लस 3 रूट 2 मायनस t3 3 प्लस 2 रूट 2 इज इक्वल टू 3 प्लस 3 रूट 2 मायनस 3 मायनस 2 रूट 2. आतल्या पदांची चिन्ह बदलणार. आणि एक लक्षात ठेवा हे 3 प्लस 3 6 करायचा नाही. हा 3 वेगळा आहे आणि हा 3 इंटू रूट 2 आहे हा वेगळा आहे. इथे का लक्षात म्हणजे 3 अधिक 3 इथं 6 लिहायचं नाही म्हणून हे वेगळं लिहायचं आहे. हे सुद्धा 3 अधिक 2 5 लिहायचं नाही. इथं बघा 3 ला 3 गेले 3 रूट 2 मायनस 2 रूट 2 3 मायनस 2 3 मायनस 2 आणि कॉमन रूट 2. 3 मायनस 2 किती आला 1 आला आणि म्हणजेच d इज इक्वल टू रूट 2 म्हणजे पहिला पण आला t2 मायनस t1 आला रूट 2 t3 मायनस t2 आला रूट 2 आणि t4 मायनस t3 आला रूट 2 अँड देअरफॉर धिस सिक्वेन्स इज एन AP. 127 132 137 डॅश डॅश डॅश. आता यामध्ये बघूया answer. Here T1 is equal to 127, T2 is equal to 130, T3 is equal to 137 and therefore D is equal to T2 minus T1 is equal to T2 कोण आहे 132 minus 127 किती आला 5 आला म्हणजे D आला 5. इथं d इज इक्वल टू t3 मायनस t2 इज इक्वल टू t3 कोण आहे
137 मायनस 132 इज इक्वल टू 5, म्हणजे 5 कॉन्स्टंट आलेला आहे. अँड देअरफॉर दिस सिक्वेन्स इज अन एपी, असं स्पष्ट स्वच्छ वाक्यामध्ये लिहायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 3.1 मधील प्रश्न पहिल्यातील ही जी 8 उदाहरणं आहेत ती सर्व सोडवून दिली आहेत. अशा प्रकारची उदाहरणं मी तुम्हाला काय करणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा दुसरा एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला प्रॅक्टिस सेट देणार आहे, अभ्यास करायला देणार आहे. तर तो तुम्ही काय करायचा आहे, व्यवस्थित सोडवायचा आहे.